नमस्कार मित्रांनो, नर्सिंग ए किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचा आपण टॉपिक बघणार रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज. ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये पण विचारला जाणार. आप जर मेन्स्ट्रुअल सायकल जसा विचारला जातो तसा JNM फर्स्ट इयरलाही एकदा क्वेश्चन विचारला गेला होता मेनोपॉजबद्दल. तर फ्युचरमध्ये हा प्रश्न पडू शकतो तुम्हाला. INM नर्सिंग स्टुडंट, GNM नर्सिंग स्टुडंट, सेकंड इयर स्टुडंट, थर्ड इयर स्टुडंट सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर तिन्ही स्टुडंटनी बघायचं आहे. ऑल नर्सिंग स्टुडंटसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर रजोनिवृत्तीची व्याख्या बघूया काय आहे ते. सर्वसाधारणपणे 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान स्त्रीला मासिक पाळी येणे कायमचे बंद होते, त्याला मेनोपॉज असे म्हणतात. सर्वसाधारणपणे जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे, मासिक पाळी आहे, ती कायमची बंद होते, त्याला मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असं म्हणतात, किंवा उतारवयातील पाळी बंद होणं असं मराठीमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर ह्याचं वय किती आहे? 45 ते 50 होतं, पण जास्तीत जास्त कधीकधी लवकरात लवकर म्हणजे 35व्या वर्षी काही स्त्रियांना मेनोपॉज आलेला असतो. उशिरात उशीर म्हणजे 55 वर्ष वयाच्या स्त्रियांना, 55 वर्षापर्यंत स्त्रियांना पाळी येऊ शकते, नंतर मेनोपॉज येतो 50 नंतर, असं पण आहे. त्याच्यानंतर रजोनिवृत्ती मेनोपॉजबद्दल काही गोष्टी बघूया. तर हा काही जंतूमुळे झालेला आजार किंवा रोग नाही. आपल्याला काही रोग होतात पाळी बंद होणे, तर हा आजार नाही आहे. जंतूमुळे किंवा कोणताही आजार नाही आहे. तर वयोमानानुसार शरीरातील इस्ट्रोजन म्हणजे पाळी का रजोनिवृत्ती का बंद होते त्याचं कारण बघूया. तर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन तसेच पिट्युटरी ग्रंथीकडून स्रवणारे जे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन्स व ल्युटिनायझिंग जे हार्मोन्स आहेत, इस्ट्रोजन आहे, E2, प्रोजेस्टेरॉन आहे, त्याच्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे LH आहेत. ते हार्मोनची निर्मिती कमी झाल्याने शरीरातील मानसिक बदल आणि इतर अनेक बदल घडून आल्यामुळे निर्माण होणारी अवस्था म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन्स, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, जे पिट्युटरी ग्लँड आहे तिथून जे स्रवणारे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स ह्याची जी निर्मिती कमी होते, त्यामुळे शरीरात जे बदल होतात मानसिक बदल त्यामुळे मासिक पाळी किंवा मेनोपॉज येतो. आता मेनोपॉजची चिन्ह लक्षणं काय आहेत? आता कसं समजायचं की मेनोपॉज आला आहे? कधीकधी स्त्रियांना 40 नंतर, 42-43 नंतर. तर सर्वप्रथम आढळणारे लक्षण नियमित येणाऱ्या मासिक पाळीमध्ये बदल होतं. जी रेग्युलर 30 म्हणजे महिन्यातून रेग्युलर जी पाळी येत असते तर ती अनियमित होते, बदल होतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरं आहे, मासिक पाळीच्या वेळी अंगावर जाण्याचे प्रमाण कमी होते. मासिक पाळीच्या वेळी जे अंगावर जातं, ब्लिडिंग होतं, त्याचं प्रमाण कमी होतं. नंतर ती अनियमित होऊ लागते, म्हणजे नियमित येत नाही, अनियमित होऊ लागते. नंतर पूर्णतः बंद होते. बऱ्याच वेळेस काही महिन्यापर्यंत 2, 6, 7 महिने पाळी येत नाही व नंतर एकदम परत सुरू होते. त्याच्यानंतर 6वं आहे, अंगावर जाण्याचे प्रमाण वाढते व दीर्घकाळापर्यंत जात राहते, किंवा 2 मासिक पाळीच्या दरम्यान मध्येच अंगावर जाणे सुरू झाले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण या वयामध्ये स्त्रियांना गर्भाशयाची कॅन्सरची पण भीती असते. तर 2 मासिक पाळीच्या दरम्यान मध्येच अंगावर सुरू झाले म्हणजे एकदा नाही, पण असं कंटिन्यू 2 पिरियड्स येऊन गेले, त्याच्यानंतर मध्येच आता पिरियड आला आहे, त्याच्यानंतर मध्ये ब्लिडिंग स्टार्ट झालं, परत पिरियड आला आहे, हे जर असेल तर ते कॅन्सरचे पण लक्षण असतात, तर डॉक्टरांना दाखवून घ्यायचं आहे. तेव्हा पाळी जाण्याची वेळ आहे, त्यामुळे त्रास होत असेल असं समजून दुर्लक्ष करायचं नाही आहे, कारण कॅन्सरसारख्या रोगाचे लवकरात लवकर रोगनिदान होणे व योग्य वेळेत उपचार होणे हे व्याधीमुक्त होण्यासाठी आवश्यक आहे. कॅन्सरचं निदान होणं लवकरात लवकर, आणि त्याच्यामुळे ते खूप आवश्यक आहे, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हार्मोनची कमतरता व असमतोल यामुळे स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या वेळी काही तक्रारी उद्भवतात. म्हणजे हार्मोनची कमतरता असते तुम्हाला, तेव्हा काही तक्रारी असतात, तर ते आपण समजून घ्यायच्यात. आता आपल्या घरामध्ये ज्या मेल असतील किंवा फिमेल असतील, त्यांच्या आया असतात, ह्या स्टेजमध्ये असतात, तर त्यांना समजून घेणं खूप चिडचिड होते त्यांची, तर आपण त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. तर काय होतं तक्रारी? चेहरा लालबुंद होऊन वाफा आल्यासारख्या, अंगातून गरम गरम वाफा आल्यासारखे वाटणे, त्यामुळे अतिशय अस्वस्थपणा येतो, पंखा सुरू करून वारा घेतल्यावर बरे वाटते. शारीरिक बदलांमध्ये त्वचा कोरडी होते. म्हणजे काय होतं, हार्मोनची जी तक्रार असते मेनोपॉजच्या वेळी, ती तक्रारी उद्भवतात, ज्याच्यामध्ये चेहरा लालबुंद होऊन वाफा आल्यासारखे वाटणे, भरपूर घाम येणे, हातापायातून, कानातून, अंगातून गरम गरम वाफा आल्यासारखं वाटणे, त्यामुळे अतिशय अस्वस्थपणा येतो आणि पंखा सुरू करून घेतल्यास बरे वाटते. शारीरिक बदलांमध्ये शारीरिक बदल होतात, त्याच्यामध्ये त्वचा कोरडी बनते, वजन वाढते,
हाडे टिश्यू बनतात. संपूर्ण जनन संस्थेमध्ये ॲट्रोफिक बदल होतात, परंतु बाह्य जननेंद्रियामधील बदल दिसून येतात. संपूर्ण जी जननेंद्रिय आहेत त्याच्यामध्ये बदल होतात, पण बाह्य जननेंद्रिय आहेत वाल्वा रिजनमधले, त्याच्यामध्ये बदल दिसून येतात. जे बाह्य जननेंद्रियावरील केस विरळ होणे, लेबिया अंकुचित होतो, जनन मार्गातील स्रावाचे प्रमाण कमी होणे, संभोगाच्या वेळी त्रास होतो, वेदना होतात, त्यास डिस्पेयुनिया असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे जनन मार्गातील स्रावाचा pH जो लेवल असते तेथे वाढल्याने जंतुसंसर्ग होतो आणि त्या ठिकाणी खाज येते. जळजळ होणे हा त्रास सुरू होतो. स्तनांमध्ये म्हणजे ब्रेस्टमध्ये काहीतरी बदल होतात, ते सेल पडतात व लहान होतात. मानसिक बदल घडून येतात. हे बदल विशेष करून मासिक पाळीच्या वेळी आढळतात. हे बदल विशेष करून मासिक पाळीच्या वेळी आढळतात. त्याच्यानंतर काय काय आहेत, बरेच चिन्ह लक्षणं असतात. गुंगी येते, अशक्तपणा येतो, निरुत्साही बनते, झोप लागत नाही, डोकेदुखी सुरू होते, कोणत्याही कामात एकाग्र होऊ शकत नाही, तापटपणा येतो, चिडचिडी बनते, भीती वाटते, या प्रकारच्या गोष्टी घडतात. त्याच्यानंतर आहे आता ॲज अ पारिचारिका म्हणून अशा ज्या स्त्रिया येतात त्यांना आपण काउन्सिल करायला पाहिजे किंवा त्यांना आरोग्य शिक्षण आपल्याला द्यायचं असतं तर आपण काय द्यायला पाहिजे ते बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ANM वाल्यांनाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, GNM वाल्यांनाही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. GNM नर्सिंग स्टुडंट, ANM ऑल नर्सिंग स्टुडंटसाठी महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे किंवा त्याचा आन्सर आहे. तर तुम्ही जे आन्सर लिहाल ते तुमचे, मी नेहमी सांगते, तुमच्या ट्युटर जे तुम्हाला जे टिप्स नोट्स देतात किंवा शिकवतात त्याच्याशी रिलेटेड घेऊन मग हा व्हिडिओ तुम्ही फॉलो करायचा आहे. माझी जी माहिती आहे ती पुस्तकावरती, नर्सिंग रिलेटेड पुस्तकावरतीच आधारित आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर तुमच्या तुमच्या ट्युटरनी ज्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या ज्या टिप्स आहेत त्या सगळ्या फॉलो करून मग माझं हे तुम्ही नोट्स काढण्यासाठी व्हिडिओचा वापर केला तरी चालेल. पण सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला जे बोर्डवरती शिकवतात, तुम्हाला तिथे गाईड करतात, ते सुद्धा फॉलो करायचं आहे. ते खूप महत्त्वाचे असतात. आपले शिक्षक आपल्याला शिकवतात तर ते महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे. आता आपण आरोग्य शिक्षण काय द्यायचं आहे ते बघूया. याचबरोबर वयोमानानुसार शरीरातील इतर संस्थांमध्ये बदल होतात, जसे हृदय व रक्तभिसरण संस्था, पचन संस्था, मज्जा संस्था, इथे म्हणजे शरीरात पूर्ण बदल होतो. यामुळे रक्तदाब वाढतो, मधुमेह होतो, रोग यासारखे रोग, डोकेदुखी, पायदुखी, कंबरदुखी, कमी दिसणे, कानामध्ये आवाज येणे, कमी ऐकू येणे, याही तक्रारीची भर पडते. त्यामुळे स्त्रियांची मानसिक स्थिती बिघडण्यात आणखीन भर पडते. डोकेदुखी, पायदुखी, मेनोपॉज म्हणजे ज्याच्याने आपण एक म्हणू शकतो असा फेज असतो, म्हणजे स्त्री आई होण्याचं जे कारण असतं, म्हणजे जनरली मी तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये लिहायची गरज नाही आहे तुम्हाला, एक थॉट म्हणून सांगते की जी स्त्री आई होणार असते तिच्यासाठी जे मासिक पाळी महत्त्वाची असते ती कायमस्वरूपी बंद होणार असते. त्याच्यामुळे हे सिम्पटम्स दिसतात. ती येताना ही म्हणजे मासिक पाळी येताना खूप दुखणं वगैरे असंच, पण ती जातानासुद्धा खूप, येताना बदल आपल्यात असतात तसे जातानासुद्धा खूप बदल देऊन जाते मासिक पाळी. मेनोपॉज ही अवस्था आहे. तर स्त्रियांना, कारण तिचं आता कार्य संपलेलं आहे, ॲज अ ती आता एकदम मेनोपॉज झालं की स्त्री कधीच आई होऊ शकत नाही रजोनिवृत्ती झाल्यानंतर तिथे. त्यामुळे अशी कदाचित सिम्पटम्स वगैरे असे निसर्गानं दिलेली असतात, त्याच्याने ते आपल्याला त्याच्यातून सगळ्या स्त्रियांना जावं लागतं, त्याला पर्याय नसतो काहीच. त्याच्यानंतर रजोनिवृत्ती ही स्वाभाविक अवस्था आहे. यावेळी त्रास होण्याचा का स्वनियंत्रित आहे. त्याच्यामुळे आता जनरली तुमच्या आया असतील किंवा हे असतील तर त्यांना समजून घेणं किंवा त्यांना आधार देणं एवढंच करू शकतो. किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी चिडचिड करत असतील तर त्यांना तुम्ही त्यांच्या मुलांना, तुमच्या फ्रेंड्सच्या आईला तुम्ही सांगू शकता की आईला आपलं समजून घे. आणि ॲज अ हॉस्पिटलमध्ये तुम्ही स्टाफ नर्स म्हणून काम करणार तेव्हा तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे. रजोनिवृत्ती म्हणजे वैवाहिक जीवनाचा लैंगिक संबंधाचा शेवट नव्हे, हे पण आपल्याला समजावून सांगायचं आहे. थकव्यामुळे आणि वातावरणातील समस्यामुळे होणारा त्रास हा वाढतो. व्यायामामुळे शरीराच्या हालचाली व कार्यामध्ये सुधारणा होते. व्यायाम करायचा आहे त्यामुळे शरीराच्या कार्यामध्ये सुधारणा होते. सकस व चौरस पुरेसा आहार, वजन वाढी व नियंत्रण यामुळे शारीरिक अवस्था चांगली राहील. त्याच्यानंतर काळजी, ताण, तणाव कमी करण्यासाठी समाजातील कार्यक्रमात सहभागी व्हावे. बागकाम, फिरायला जाण्यामध्ये वेळ घालवावा. ही वेळ बौद्धिक वाढीसाठी निरनिराळे नवनवीन उपक्रम निर्मिती व त्यांचा अनुभव घेण्यासाठी अति चांगली आहे. ही वेळ बौद्धिक वाढीसाठी चांगली आहे. त्याच्यानंतर
अनुभव नवीन नवीन घेण्यासाठी यात, कारण आता संसारातून त्या रिटायर्ड झाले, संसारातून असं म्हणणं नाही, मुलातून, तर मुलं कॉलेजला नोकरीला असतात, आता त्यांच्या मागे मागे म्हणजे स्वयंपाक करणं वगैरे, लहान नसतात त्यांची मुलं, त्याच्यामुळे मुले नोकरीला जातात, घरी कोणी लहान नसते, नवराही कामात मग्न असलेला भरपूर रिकामा वेळ मिळतो तेव्हा. वर्षातून एक वेळेस भरपूर संपूर्ण शारीरिक तपासणी करून आपली तब्येत चांगली राहील याची दक्षता घ्यायची आहे. या होणाऱ्या शारीरिक बदलामुळे उद्भवणाऱ्या समस्या कशा हाताळायच्या याबाबत त्यांना समजावून सांगायचं आहे. बाह्य जननेंद्रिय व जननमार्गाला खाज येणे व जळजळ होण्याचा त्रास झाल्यास डॉक्टरांना दाखवून उपचार करायचे. बाह्य जे वल्वा रिजनचे जे ऑर्गन्स आहेत किंवा बाह्य त्यांना जर खाज येतो, जनन मार्गाला व जनाला खाज येणे, इचिंग होणे, तर डॉक्टरने दाखवून घ्यायचं आहे. शरीर संबंधामध्ये संभोगावेळी त्रास होत असल्यास, अगर वेदना होत असल्यास केवाय जेली सारख्या वागणांचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर मूत्राशयावर नियंत्रण राहण्यासाठी व पेरिनियमच्या ठिकाणी मसलटोन चांगला राहण्यासाठी तिला व्यायाम शिकवायचा. मूत्राशयावर नियंत्रण राहण्यासाठी पेरिनियमच्या ठिकाणी मसलटोन चांगला राहण्यासाठी तिला व्यायाम शिकवायचा आहे. उताने झोपून गुडघ्याखाली उशी घ्यावी आणि लघवी होऊ नये म्हणून सर्व स्नायू आक्रोशून धरतो. त्याप्रमाणे घट्ट आवळून धरावे, तो परत सेल सोडावेत. म्हणजे उताने झोपायचं आहे, गुडघ्याखाली उशी घ्यायची आहे, लघवी होऊ नये म्हणून सर्व स्नायू जसे आक्रोशून धरतो त्यासारखे आक्रोशून किंवा आवळून घट्ट धरायचे आहेत व सेल सोडायचे. याप्रमाणे 10 मिनिटं असे 3-4 वेळेस करावे. उकिडवे बसून आणि उभे राहूनही व्यायाम करू शकतो. बसून पण करू शकतो, उभं राहूनही व्यायाम करू शकतो. त्वचा कोरडी झाल्याने खाजते, चिरटते असे होऊ नये म्हणून व्हॅसलिन किंवा कोल्ड क्रीम लावावे. महिला मंडळ, योगा क्लास यामध्ये जावे, त्यामुळे मानसिक उदासीनता कमी होईल. शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यासाठी आध्यात्मिक गोष्टींत मन रमवायचं आहे. तर अशा प्रकारे रजनोर्थीला आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. मेनोपॉज म्हणजे काय हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा आजचा, बघायचा आहे. आणि ANM किंवा GNM फर्स्ट इयर ॲनाटॉमीमध्ये विचारला, मेनोपॉज विचारला, तर तुम्हाला डेफिनेशन लिहायचे आहेत, त्याच्यानंतर चिन्ह लक्षणे लिहायचे आहेत. मेनोपॉज म्हणजे काय, ठीक आहे. म्हणजे ॲनाटॉमी फिजिओलॉजीवाल्यांचा थोडासा म्हणजे त्यांना थोडंसं हे होतं. तर GNMवाल्यांना, फर्स्ट इयरवाल्यांना बायोसायन्समध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे, कदाचित तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. आणि मग तुमच्या बुक्समध्ये जे असेल तेही फॉलो करू शकता. टीचरने दिलेले असेल, जे ट्युटर असतात नर्सिंगचे, त्याने दिलेले तेही फॉलो करू शकता. आणि तुम्हाला मदत लागली तर ह्या व्हिडिओच्या आधारे तुम्ही काढू शकता. ही माहिती म्हणून तुम्ही येऊ शकता. हे असं नाही आहे की मी मजा, पण तुम्ही तुमचं ट्युटर तुम्हाला, तुमच्या नर्सिंग टीचर खूप महत्त्वाची माहिती देतात, तर ते पहिले त्यांच्या नोट्स किंवा तुम्ही फॉलो करायचे आहेत. काय क्वेरी असेल तर त्यांना विचारा, कारण ते पहिले लोक सांगतात, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवायचं आहे. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.